संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संग आसने शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ किंवा सकळ दोन्ही पाठ संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज वंदो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठला वसवावे घर देवे बळे निरंतर संग आसने शयने घडे भोजनी भव्य इमारत उभी केली. त्या इमारतीच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा आहे. आपल्या वैदिक धर्मात संस्काराला खूप मोठं महत्व आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये कराराला महत्व आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये संस्काराला महत्व आहे. कराराला मर्यादा असतात, संस्काराला मर्यादा नसतात. जीवनाचा विचार जर केला तर या जीवनामध्ये दोन भाग आहेत, एक व्यवस्था आणि दुसरी अवस्था. शरीराकरता असते ती व्यवस्था आणि जीवाकरता असते ती अवस्था. जगामध्ये काही मंडळी फक्त व्यवस्थेलाच महत्व देणारी आहेत, अवस्थेला मात्र अधिक महत्व दिलं जात नाही. आपल्या संस्कृतीमध्ये व्यवस्थेला महत्व आहे आणि अवस्थेला महत्व आहे. व्यवस्थेला जे महत्व आहे ते अवस्थेकरता महत्व आहे. आणि या व्यवस्थेमध्ये काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. निर्वाहा पुरते अन्न निर्वाहा
आपण बोलतोय. सध्या आपल्या जगात म्हणायला हरकत नाही, व्यवस्था थोडी बदलली आहे. 2 गज दूरी, मास्क है जरूरी, जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई. व्यवस्था बदलली. व्यवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारांनी त्याला मान दिलेला आहे. अन्न, आच्छाद, निवारा या तिन्ही गोष्टीला आवश्यकता अशा प्रकारची दिलेली आहे. जाता जाता एक प्रसंग डोळ्यापुढे येतोय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या समकालामध्ये एक साधक भगवंताची साधना करत असताना त्याला एक दृष्टांत झाला की तू पैठणला जा. पैठणला शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुझ्या जीवनाचं समाधान करतील, जा. तर संकेत झाल्यानंतर दूरचा प्रवास करून दर मुक्काम पैठणला पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं घर शोधण्याकरता थोडासा चिकित्सक होता. आणि परमार्थामध्ये माणसाने जरूर चिकित्सक असावं. शुद्ध कसोनी पहावे, वरीला रंगान भुलावे, तुका म्हणे घ्यावे जेणे नये तुटी ते. या दृष्टिकोनातून एकनाथ महाराजांचं घर कोणते असं न विचारता त्याने एक प्रश्न निर्माण केला. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील तेच एकनाथ महाराज असं मनाशी ठरवलं. प्रश्न असा निर्माण केला, ज्ञान का म्यान क्या है. पूर्वीच्या काळात पैठणी दक्षिण काशी समजली जायची, विद्वानांचं माहेरघर. तो अनेक घरी जायचा, विद्वानाला प्रश्न विचारायचा, बोलो ज्ञान का म्यान क्या है. कोणी म्हणायचं ज्ञान का म्यान बुद्धी है, कोणी म्हणायचं ज्ञान का म्यान वैराग्य है. वेगळी वेगळी उत्तरं देत होते. पण या साधकाचं समाधान होत नव्हतं. योगायोग सकाळच्या 11 वाजेची वेळ आणि कर्मधर्म संयोगाने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरामध्ये प्रवेश झाला. आणि तिथे देखील तोच प्रश्न विचारला, बोलो ज्ञान का म्यान क्या है. सेवकाने सांगितलं, महाराज आजचा याचे काही वेगळाच आहे. तो काही मागत नाही, फक्त प्रश्न टाकतोय की तो म्हणतोय ज्ञान का म्यान क्या है. एकनाथ महाराज हे सर्वज्ञ. आणि त्याने सांगितलं, एक काम करा, स्वयंपाक घरामध्ये जा, 4 पोळ्या घ्या, त्याच्यावर भाजी घाला, त्याला द्या, त्याला म्हणावं ज्ञान का म्यान ये है. महात्मा गांधीची म्हण होती, बर गया दरा तो कूदने लगा बिचारा, ले लो अपनी कंठी माला, भूके भजन न होय गोपाला. ही प्राकृतिक अशा प्रकारची गरज आहे. व्यवस्थेमध्ये गरज आहे. कपडा गरज आहे, त्याप्रमाणे राहण्याकरता लागणारं घर ही देखील गरज आहे. आणि आपल्या वैदिक धर्मात कोणती नवीन वस्तू का घेतली की तिच्यावर संस्कार केले जातात. आपण जेवण करत असताना पुढे अन्न आल्यानंतर त्याच्यावर संस्कार करतो. श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणत असो, भगवंताचं नामचिंतन म्हणत असो, ब्रह्मार्पणम ब्रह्माविर हा श्लोक म्हणत असो, त्याच्यावर संस्कार करतो. आणि संस्कार केल्यानंतर त्याचा स्वीकार करतो. तसं वास्तू बांधल्यानंतर त्याचा स्वीकार करत असताना आपल्या धर्मामध्ये वास्तू शांती हा संस्कार आहे. त्याची कथा आहे फार मोठी. भगवान शंकराने वास्तू नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचा प्राण जात असताना त्याने सांगितलं की माझा तुम्ही वध करताय खरं, पण मला काही वरदान द्या ना. त्यावेळेला भगवान शंकराने वरदान दिलं, कोणी एखादी नवीन वास्तू बांधली की ती वास्तू पूजा तुझ्या नावाने केली जाईल आणि तुझं वास्तव्य त्या वास्तूच्या आग्नेय दिशेला राहील. आणि त्याप्रमाणे आपल्या भारतीयामध्ये नवीन वास्तू बांधल्यानंतर वास्तू शांती केली जाते. त्याच्या पाठीमागे काही वैज्ञानिक देखील कारण आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये असा प्रकार आहे, सगळे देश सारखे नाही, सगळे काळ सारखे नाही, सगळ्या व्यक्ती सारख्या नाही, प्रत्येकात भिन्न भिन्नत्व आहे. प्रत्येकाचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत. आणि या दृष्टिकोनातून एखादी जागा जर दूषित असेल तर तिचा दोष काढण्याकरता वास्तू शांती करणं आवश्यक असतं.
रामायणातला प्रसंग आपल्या पुढे आणण्यासारखा आहे. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र, भगवती सीता माता आणि लक्ष्मणजी अरण्यात वनवासात चालत होते, चालता चालता भगवान प्रभू रामचंद्रांची बुद्धी बदलली आणि मनामध्ये असं आलं, वनवास हा माझ्या करता आहे, लक्ष्मणा करता नाही. एवढे राजभोग टाकून त्याने माझ्या मागे यावं, का यावं? कुठेतरी माझा घात करण्याच्या हेतूनेच लक्ष्मणाने येण्याचं ठरवलेलं दिसतंय. सीता माझी अर्धांगी सुखदुःखामध्ये सहभागी होणं तिचं कर्तव्य आहे, पण लक्ष्मणानं काय यावं? भगवती सीता मातेच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला आणि लक्ष्मणांच्या देखील मनामध्ये विकल्प निर्माण झाला. यांच्याबरोबर 14 वर्ष अरण्यामध्ये राहायचंय, फळमुळं आणून द्यायचे, रात्रंदिवस पहारा करून सांभाळायचंय, पर्णकुटिकेच्या पुढे उभं राहायचंय. काही मंडळी म्हणतात लक्ष्मणजी 14 वर्ष झोपले नाहीत. कसे झोपले नाहीत? मला एका सत्पुरुषाने एक प्रकार सांगितला. म्हणाले, एक आसन आहे, त्या आसनाचं नावच लक्ष्मण आसन आहे. ते 2 मिनिट लक्ष्मण आसन का केलं की 24 तासाची मेंदूला ऊर्जा मिळते, असं मी एक ऐकले. तरी ते लक्ष्मण आसनाची प्रक्रिया देखील मला करून दाखवली, पण आता मी करून दाखवत नाही. हो, 2 मिनिट आसन ते का केलं की 24 तासाची ऊर्जा मेंदूला मिळते. लक्ष्मणांना देखील मनात वाईट वाटायला लागलं, का बरं मला एवढे कष्ट सहन करण्याची पाळी आली आहे? तिघांचं चालणं चालू होतं. चालता चालता विश्रांती करता जेव्हा प्रभू रामचंद्र बसले आणि बसल्यानंतर एकदम बुद्धी बदलली आणि बुद्धी बदलल्यानंतर लक्ष्मणाला म्हणू लागली, लक्ष्मणा मला माफ कर, तुझ्यासारखं बंधुप्रेम जगामध्ये मला कुठं पाहायला मिळेल? सर्वस्वाचा त्याग करून माझ्याबरोबर तू येतोयस, विनाकारण माझ्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला होता, मला माफ कर. भगवती सीता माता म्हणतात, तुमच्यासारखे महान त्यागी कोण आहे? आणि असं असताना माझ्याही मनामध्ये तुमच्या बाबतीमध्ये विकल्प निर्माण झाला होता. लक्ष्मणजी म्हणतात, तुम्ही दोघंही मला माफ करा, माझ्याही मनामध्ये विकल्प निर्माण झाला होता. जसा नवीन माळ घातलेला वारकरी आषाढी वारीला पंढरपूरला जावा, खूप खूप गर्दी, बसायची पंचायत, झोपायची पंचायत, सगळी अडचण, मग त्याला असं वाटतं की बरा होतो घरी. कुठून आठवली? पंढरी. तसं माझ्याही मनामध्ये असा विकल्प निर्माण झाला होता की मी का म्हणून तुमच्या बरोबर आलो असेल? तिघाची मनं बदलली. भगवान का बदलली? तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, लक्ष्मणा, ज्या जागेत आपली मनं बदलली ती जागा पूर्वीच्या काळात सुंद आणि उपसुंद नावाच्या राक्षसाच्या वधाची भूमी आहे आणि त्याचा परिणाम आपली तिघाची मनं बदलली. विठ्ठल त्या वास्तूमध्ये वापरलेल्या वास्तू, एखाद्या वस्तू जर दूषित असतील तर त्याचा दोष घालवण्याकरता देखील वास्तू शांती केली जाते. प्राचीन कालापासून आपल्या वास्तूच्या काही मर्यादा सांभाळल्या जातात. सगळ्यांना इतिहास माहिती आहे. जेव्हा मंदोदरीनं कैकेयी मातेला आलिंगन दिलं, रामराज्याभिषेक घोषित झाला होता. कमाल आहे, एक कानाजवळचा एक केस पांढरा झालेला राजा दशरथाने पाहायला म्हणतात आरशात, आणि रामराज्य घोषित करण्याचा प्रयत्न केला. हो, जगात शहाणी माणसं ती असतात की ती माणसं आपल्या कंबरेच्या किल्ल्यात सोडून देतात. काही माणसं सोडून देत नाहीत, कापून घ्याव्या लागतात. इथे येतं मग शास्त्र. तेव्हा राजा दशरथाने रामराज्य घोषित केलं. बातमी कैकेयी मातेला कळाली. कैकेयी मातेला खऱ्या अर्थाने दोष देण्याचं कारण नाही. कैकेयी मातेचं प्रभू रामचंद्र खूप खूप प्रेम. भगवान प्रभू रामचंद्र कैकेयी मातेच्या हाताशिवाय खात नव्हते, जेवण करत नव्हते. राघव नाव कैकेयी मातेने ठेवलेले. आणि जेव्हा रामराज्य अभिषेक घोषित झाला, असं म्हणतात मोठ्या लोकांजवळ काही सल्लागार असतात, काही अडचणीमध्ये सल्ला देणारे सल्लागार असतात, पण काही सल्लागार असे असतात ज्यांची सल्ला घेतल्यानंतर घेणारा गार होतो. असे काही सल्लागार असतात. त्यात ती मंथरेने सल्ला दिली आणि ऐकत नाही म्हणून मंथरेनं कैकेयी मातेला आलिंगन दिलं.
करंटचं वायर बिगर करंटच्या वायरला चिटकवावं तशाप्रमाणे विकल्प इकडून तिकडे गेला आणि नंतर कैकई माता रुसली. पुढचा इतिहास आपल्याला माहित आहे. कैकई माता घरात थांबले नाही, क्रोधागारामध्ये जाऊन थांबली. का थांबावं? इथे वास्तुशास्त्री महाराज. पूर्वी राजे लोक राजवाड्यामध्ये तर क्रोध निर्माण झाला तर ज्याला क्रोध निर्माण झाला त्याने इकडे तिकडे फिरायचं नाही, कारण क्रोधाचे विषाणू इतरावर त्याचा परिणाम होऊ नये एवढ्या करता त्याने त्या क्रोधागारामध्ये जाऊन बसायचं. मी सांगण्याचा इतर तसा की या वास्तूच्या मर्यादा ह्या पूर्व काळापासून आपल्याकडे चालत आलेल्या आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील वास्तूच्या मर्यादा आहेत. त्याच्याकरता त्याचे दोष घडवण्याकरता धर्मशास्त्रातून काही विधी आहेत, होम हवनादिक क्रिया आहेत, तद्वारा त्या वास्तूचे दोष घालवण्याची प्रथा आहे. आपल्या वारकऱ्यामध्ये काही मंडळी म्हणतात, अहो काय तुम्ही घेऊन बसलात हे वास्तुशास्त्र वास्तुदोष, तुम्हाला अभंग पाठ नाही का? तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. आता सांगत नाही महाराज, मी जर सांगन तर माझी काही प्रौढी निर्माण होईल. माझं स्वतःचं घर बांधताना मी फार भोगले वास्तूच्या बाबतीमध्ये. तेव्हा वास्तुशास्त्र आहे आणि त्या वास्तुशास्त्राचे नियम पाळावे लागत असतात. या वास्तुशास्त्राच्या नियमानुसार धर्मविधी करावा लागतो. खैरनार मौलीनी हे वारकरी भवन, मी आता त्यांना इथं आल्यानंतर विचारलं, कोणीतरी बाळकृष्ण महाराज म्हणतात या घराचं नाव वारकरी भवन द्या. चांगली गोष्ट, किती आनंदाची गोष्ट, यात त्यांच्या श्रद्धा आहे. हे जे वारकरी भवन वास्तू बांधली, या वास्तूतले दोष जावेत, आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील सुखाचे दिवस त्यामध्ये राहावेत, या दृष्टिकोनातून धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून सगळे विधी केलेले आहेत. प्रश्न असा आहे, कीर्तन सेवा कशा करता? आज जर पाहिलं, मी मगाशी आल्याबरोबरच म्हटलो की इथं आल्यानंतर पाहिलं तर सगळी संत मंडळी जमा झाली, ती एक प्रकारचा कुंभमेळाच झालाय. आता कोणाकोणाचं नाव घेऊ? प्रत्येकाचं नाव घेता घेता काहींची नावं विसरली सुद्धा जातील. ठाणे जिल्ह्यातून मंडळी आली, महाराज एकनाथ महाराज सदगीर. काहींची राहिली तर त्यांनी राग मानू नये, क्षमा अगोदरच मागतून पुढे बोलतो. जयराम महाराज, आनंद महाराज आहेत, तुकाराम महाराज जिओरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, श्रावण महाराज आहेत, काशीनाथ महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, कार्यक्रमाचे संचालक संयोजक उमेश महाराज दशरथे आहेत, आमचे सगळे वारकरी शिक्षण संस्थेतली माजी विद्यार्थी गुरुबंधू मंडळी आहेत, आजी विद्यार्थी आहेत आणि आपण सर्व भाविक मंडळी आहात. एवढ्या भाविक संख्येनं उत्सुकतेने आपण या ठिकाणी एकत्र आलात. मला तर असं वाटायला लागलं की मी आळंदीत का पंढरपूरमध्ये कीर्तनाला प्रारंभ करतो की काय कोणास ठाऊक. इतका हा आनंद या ठिकाणी. खैरनार माऊलींनी जे काही वारकऱ्यांना प्रेम दिलं त्या प्रेमाचं हे प्रतीक आहे आणि त्यातून आपण या वास्तू शांतीतले कदाचित धर्मशास्त्रामधून काही दोष राहिले तर ते दूर करण्याकरता भगवंताचं चिंतन नामचिंतन करण्याची आज्ञा शास्त्राने केलेली आहे. एक श्लोक फार सुंदर आहे. यस्य स्मृत्याच्या नामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदे तमच्युत. नामे स्नान संध्या तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. केले क्रियाकर्म त्याचा भवभ्रम निवारण. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण
सकळ सिद्धे जगे झाले पूर्ण काम. मला वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेबांची आठवण आली. मामा जेव्हा बोलताना विषयाचं प्रमाण द्यायचे ना, तसं असं उत्तरार्धातून द्यायचे, नेमकं तेवढं द्यायचे, नंतर पूर्वार्ध म्हणायचे. आरंभे आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. भगवंताच्या नामचिंतनातून न कळत काही राहिलेल्या उणिवा, कारण उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, महाराजांचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे हे जे काही शिल्लक राहिलेलं असेल, कमी पडलेलं असेल, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने ती सगळी उणीव भरून निघते. या नियमाला अनुसरून चिंतन सेवा माझ्याकडे माझ्या वाट्याला आली. मग वास्तविक इथं आल्यानंतर मी असा विचार करू लागलो, महाराज इथे एक एकाहुनी बळी रे, असे असताना कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला काय आली. आमच्या मराठवाड्यामध्ये वरात निघाल्यानंतर पूर्वीच्या काळात पेट्रोबॅगच्या बत्त्या असायच्या, पेट्रोमाच्या. ती बत्ती कोणाच्या डोक्यावर द्यायची, जो सगळ्यात लहान आहे त्याच्या डोक्यावर. मला वाटतं तशी ही बत्ती माझ्या लहानाच्या डोक्यावर आलेली आहे. सगळ्याचा इतर तसा. अशा या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगाच्या द्वारे साधन आणि सिद्धी या दोन्ही गोष्टीचं रूपकाच्या द्वारा चिंतन मांडत आहे. काय आहे, माणसाला स्वतःला कळत नाही का, संतांनी आम्हाला हे सांगण्याची गरज काय. तेव्हा याचा विचार करत असताना काही बाबतीमध्ये आपण 3 प्रकार पाडणार आहोत. एक स्वाभाविक ज्ञान, दुसरं प्रासादिक ज्ञान आणि तिसरं उपदेशित ज्ञान. 3 प्रकार आहेत. पहिलं आहे स्वाभाविक ज्ञान. जे स्वभावतः असतं त्याचं नाव आहे स्वाभाविक ज्ञान. शिकावं लागत नाही, सहजासहजी असतं, त्याचं नाव आहे स्वाभाविक ज्ञान. खालरा धावे पाडी भ्रमर पुष्पाची घाणी. आम्ही गंमत सांगत असतो, आता ह्या पुढच्या पिढीला काजळ नावाची वस्तू कळते की नाही अशी शंका आहे. कळते काजळ? नाही कळत. पूर्वीच्या काळात काजळ होतं, काजळ. आणि आई 2-2 वर्ष मुलाच्या डोळ्यात काजळ घालायची. काहींना तर आयुष्यभर चष्मा लागायचा नाही. मोठेपणा सांगत नाही महाराज, 74 वर्ष सुरू झाले, अजून मला ज्ञानेश्वर वाचायला चष्मा लागत नाही. माझ्या आईचे फार मोठे उपकार आहेत, तिने माझ्या डोळ्याची निगा घेतलेली आहे. पण काजळ घालणं इतकं सोपं नव्हतं महाराज. काजळाची डबी आईने उचलली रे, उचलली की मुलाने धूम ठोकलीच. धावत धावत कसा तरी पकडावा आणि पकडल्यानंतर काजळ जर घातलं तर ते पुसून टाकावं, आईच्या हाताला चावावं, बुस करावं, खेकसावं. एखादी हुशार आई म्हणते, बाळू आज एक काजळ घालू दे, तुला पैसा देते. पैसा पैसा देते म्हटल्यानंतर काय चमत्कार होतो कोणास ठाऊक, मांडी घालून बसतो. हालू नये, चालू नये, सैरा काही बोलू नये, शांत बसतं. आई निवांत काजळ घालते आणि काजळ घातल्यानंतर ते पैशाची वाट बघतं. आई काही खरा पैसा देते का? नाही. जे बोट काजळ घालून काळं पडलेलं असतं ते त्याच्या तळ हातावर चिटकवते, हे घे पैसा. आम्ही म्हणतो आईनच लहानपणात काळा पैसा घ्यायचा शिकवला, कशाला बोलतो. स्वाभाविक ज्ञान आहे. विठाला स्वाभाविक ज्ञान हे आपल्या पूर्वजन्माच्या संस्काराने किंवा आपल्या वाडवडिलांच्या संस्काराने आपल्याकडे आलेलं असतं. ते स्वाभाविक आहे. ते फार मर्यादित ज्ञान आहे. स्वाभाविक ज्ञानाने जगात पूर्णत्वाला कोणीही गेलं नाही, जात नाही, जाणार नाही. म्हणून स्वाभाविक ज्ञान आपल्या शरीराच्या पंचमहाभूताच्या संगतीत आणि काही पूर्व काळामध्ये असू शकते. फार अपवादात्मक अशा प्रकारचे काही उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. याच्यानंतर आपण सांगतोय प्रासादिक ज्ञान, जे भगवान परमात्म्याच्या प्रसादाने प्राप्त झालेलं असतं किंवा संतांच्या कृपेने झालेलं असतं. त्या ज्ञानाचं नाव आहे प्रासादिक ज्ञान. भागवतामध्ये फार मोठं आख्यान आहे. एक श्रीमंताची मुलगी
उपवर झाल्यानंतर तिच्या मनामध्ये असं आलं की आपण संसार करायचा नाही. आणि त्याचा परिणाम आपल्या वडिलाला सांगितलं की बाबा, माझ्या लग्नाचा काही विचार करू नका, मला भगवंताच्या सेवेमध्ये आयुष्य घालवायचं आहे. आम्ही बोलत असतो, श्रीमंती आणि सत्वगुण फार दुर्मिळ आहे. श्रीमंती आणि रजोगुण, श्रीमंती आणि तमोगुण लवकर जवळ येतो. श्रीमंती आणि सत्वगुण फार दुर्मिळ असतो. मुलगी सत्वगुणी होती आणि सांगितलं, बाबा, आपल्या गावापासून 4-5 किलोमीटर अंतरावर जे साधू राहतात त्यांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे, त्यांच्या संगतीमध्ये मला परमार्थ करायचा आहे, माझी व्यवस्था करा. संतांच्या संगतीतला प्रभाव वेगळाच असतो. संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते माऊली म्हणतात, पै संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येण्याची सत्कर्मी अशेष अज्ञान विरमी. संगतीचा परिणाम असतो, मला त्यांच्या संगतीमध्ये आणि परमार्थ करायचा आहे. वडिलांनी व्यवस्था केली राहण्याची, खाण्यापिण्याची. काही दिवस होत चालले आणि पाहता पाहता ती मुलगी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर औषध देण्याकरता एका वैद्याला बोलवलं. आपल्या देशामध्ये पूर्वी या आयुर्वेदाच्या फार मोठ्या प्रगत कला होत्या महाराज. हातामध्ये नाडी धरल्याबरोबर तुम्हाला काय होतंय म्हणून विचारायचं कारणच नव्हतं. काय रोग्याला होतंय वैद्यच सांगायचे. जसं नाशिक जिल्ह्यामध्ये फरशीवाले बाप्पा डोक्यावर फरशी ठेवल्याबरोबर तुमच्या शरीरामध्ये एचबी किती आहे, कोलेस्ट्रॉल किती आहे, शुगर किती पॉईंटनं सांगतात. अशा काही कला आपल्याकडे होत्या. आमच्याकडे एक विनायक बाबा म्हणून होते, मोगलाईचा काळ होता. ते नाडी परीक्षेच्या बाबतीमध्ये एवढे निष्णात होते, हातामध्ये नाडी धरल्याबरोबर त्या रोग्याचा रोग सांगायचे. आणि मुस्लिमांची राजवट एका नवाबाने त्यांची परीक्षा पाहण्याकरता बोलवलं आणि सांगितलं की आमची बेगम आजारी आहे, पण आमच्या धर्माप्रमाणे तुमच्या हातात हात देता येणार नाही नाडी परीक्षा करण्याकरता. मग मी एक काम करतो, तसं जमेल का? एका तंबूमध्ये माझ्या बेगमला बसवतो आणि तिच्या मनगटाला दोरी बांधतो, ती बाहेर आणून देतो, ती दोरी हातात धरून तुम्ही नाडी परीक्षा कराल का? विनायक गुरुजीने सांगितलं, बरोबर करतो. खऱ्या अर्थाने याच्या बेगमला बरं वाटत नव्हतं असं काही नव्हतंच, परीक्षाच बघायची होती. त्या नवाबाने एका तंबूमध्ये एक म्हशीला उभं केलं आणि तिच्या पायाला दोरी बांधून बाहेर आणून दिली. म्हणाले, बघा काय दुखतंय ते. विनायक गुरुजीने ती दोरी हातामध्ये घेतली आणि घेतल्याबरोबर सांगितलं, काय नाही. म्हणाले, एक कडव्याची पेटी टाका आणि बादलीभर पाणी पाजा, काही झालं नाही यार. काय असतील महाराज माणसंही. तेव्हा अशी निष्णात पद्धती होती. एका नाडी परीक्षकाला त्या मुलीची नाडी पाहण्याकरता बोलवलं आणि त्या वैद्याने हातामध्ये त्या मुलीची नाडी हातामध्ये धरली. आयुष्यामध्ये पुरुषाचा पहिला स्पर्श आणि मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की पुरुषाचा स्पर्श असा असतो का, असा मनात भावना निर्माण होण्याक्षणी प्राणोत्क्रमण झालं आणि प्राणोत्क्रमण झाल्याबरोबर पुढचा जन्म मिळाला वेश्येचा. तो वेश्येच्या जन्मामध्ये काही काळ निघून गेला. काही काळानंतर एके दिवशी मागच्या सत्कर्माची फलश्रुती एक असा प्रकार झाला की त्या दिवशी कोणीही पुरुष तिच्याकडे गेला नाही आणि एकदम भगवान परमात्म्याची कृपा झाली. तव सायधा
कृपेचा प्रकाश हृदयामध्ये निर्माण झाला आणि मन बदललं. हा मी इतिहास सांगितला तो दुसऱ्याचा नाही, भागवतामध्ये पिंगला ना पिंगला, पिंगलीचा हा इतिहास. आणि एकदम ज्ञान असं संतम समीपे रमणम रतिपदम वित्तप्रदम सर्व धन्य माझी भाग्यप्राप्ती. हा एक ज्ञान झालं पिंगलीला. ते कशाचं आहे? प्रासादिक ज्ञान. पहिलं स्वाभाविक, दुसरं प्रासादिक आहे आणि तिसरं आहे उपदेशित. संत मंडळी जेव्हा आज्ञजीवांना आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करतात त्या ज्ञानाचं नाव आहे उपदेश. आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू नाश आयुष्याच्या. आणि त्या उपदेशाचे देखील दोन प्रकार आहेत. एक आज्ञार्थी उपदेश आणि दुसरा विद्यार्थी उपदेश. आज्ञार्थी म्हणजे हे करा, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला. करा रे बापानो साधन. प्रमाणावरून आणखीन दोन प्रकार पडावेत. जे आज्ञार्थ असतं त्याच्यामध्ये दोन प्रकार. काही विनंती करून, करा रे बापानो विनंती करून. आणि आता मला पुढचं प्रमाण आठवतं पण म्हणते आणि म्हणण्याची माझी योग्यता नाही. काय माय याच्या पुढे बोलत नाही. आज्ञार्थ आहे पण काही वेळेला उपदेश करत असताना असं करावं याला म्हणतात विद्यार्थ. विद्यार्थातून केलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाच्या पैकी आज चिंतनाला निवडलेला अभंग हा विद्यार्थाच्या उपदेशाच्या पहिल्या चरणातून हुकूमदार सांगतात. वसवावे
वास्तव्याला आणावं आणि ते वास्तव्याला निरंतर आणावं. आता घराच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर 3 प्रकारची घर आपल्याला पाहायला मिळतात. एक भौतिक बांधलेलं घर, दुसरं हे चालतं बोलतं मनुष्य देहरूपी घर आहे. 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुंथाडी येथ. आपल्या 24 तत्वाच्या या देहादी परिग्रहाला आणि घरच म्हणतात. आणि तिसरं घर आहे ज्ञानदेवा घर भगवान परमात्म्याचं स्वरूप हे देखील घरच आहे म्हणतात. आता इथं थोडासा विचार असा पडतो, हे घर कोणतं आणि त्या घरामध्ये देव कोणता बसवायचा, कसा बसवायचा, किती बसवायचा, सगळा विचार म्हणता येणार नाही आपल्याला. पण प्रामुख्याने आपलं मनुष्य देहरूपी घर आहे. या मनुष्य देहरूपी घरामध्ये भगवान परमात्म्याला देवाला वास्तव्याला आणावं आणि वास्तव्याला आणल्यानंतर ते निरंतर आणावं. हे सगळ्यात महत्वाचे. निरंतर शब्द तितकाच महत्वाचा आहे. कदाचित ज्यांना वेदांताचे संस्कार आहेत ते म्हणतील आमच्या घरात देव नाही का. हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्यत्वे वेदांत. कण कण में है भगवान. भगवान परमात्मा संता सर्वांतर्यामी आहे. आणि असं असताना पुन्हा वसवावे काय, अगोदर तो नसावा आणि नंतर मग त्याला वास्तव्याला आणावं, असा एक महत्वाचा वेदांताच्या दृष्टिकोनातून आणि आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचं उत्तर असं आहे, अस्तित्वाचे 2 प्रकार, एक सामान्य अस्तित्व, दुसरं विशेष अस्तित्व. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर घुले महाराजांचं एक वाक्य आठवलं मला. सामान्य हे अकिंचित कर असतं. ज्ञानोबांचं एक दृष्टांत आहे. दीप ठेविला परिभरी, कवना ते नियमिना निवारी, कवण कवणे व्यापारी रहाटे तोही नेणे, खांडावया घाव घाली का लावणी दयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. हे सामान्य अशा प्रकारचं अस्तित्व आहे. तसं परमात्मा आपण पाप कर्म करता का पुण्य कर्म करता, आपल्याला फक्त सत्ता प्रकाश जगा आपणची जो तो अस्तित्व देतो, ज्ञान देतो. त्याच्यात तुम्ही काय करायचं हे तुमचं स्वातंत्र्य आहे. हे परमात्म्याचं जे अस्तित्व आहे हे सामान्य अस्तित्व आहे. आणि सामान्य हे अकिंचित कर असतं. त्या सामान्याला विशेषत्वाची जोड द्यावी लागते. गटी आलिप्त असे रवी, अग्नी काष्टा माझी जेवी, तेवी नारायण जीवी जीव साक्ष वर्तने. कुठलंही लाकूड असू द्या, काष्ट असू द्या, त्या काष्टामध्ये अग्नी आहेच आहे. फक्त तो सामान्य रूपाने अग्नी आहे. आणि तो सामान्य रूपाने असणारा जो अग्नी आहे त्याला विशेष रूपाने प्रगट करावं लागतं. मग ते घर्षणाच्या द्वारे असेल किंवा दुसरा अग्नी त्याला चिटकून असेल, पद्धती भिन्न असतील, पण मात्र त्याला विशेष करावं लागत असतं. तसं परमात्मा जरी व्यापक असेल सर्व ठिकाणी, तरी परंतु त्याला विशेषत्वाने प्रगट करावं लागत असते. रामायणातला प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्राने हनुमंताला विचारलं, हनुमंता तुझी माझी काय संबंध आहेत रे. आणि गोड चिंतन आहे. हनुमंतराय म्हणतात, प्रभो देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तुदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहमिति मे निश्चलामती. शरीराच्या दृष्टिकोनातून मी तुमचा दास आहे, जीवाच्या दृष्टिकोनातून मी तुमचा अंश आहे, आणि आत्म्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही एकच हो. 3 नाती त्या ठिकाणी. सामान्य जीवदशेमध्ये परमात्मा जरी आपल्या घरात आहे, पण त्याच्यात निरंतर विशेषत्वाने वास्तव्य न केल्यामुळे
तुकोबाराला म्हणावं लागलं की वसवावे घर. हे परमात्म्याचं वास्तव्य निर्माण करण्याकरता आपण आपल्या घरामध्ये अगोदर जो माल आहे तो माल भरलेला रिकामा करण्याची गरज आहे. काम क्रोध हे केले घर, कामने देह भरिला कामने देह काही गोष्टी गृहीत असतात. गृहीत वैकुंठवाशी परमपूज्य गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, पूर्वीचे ते लँडलाईनचे फोन असायचे ना, त्यावेळेला फोन करणारा एखाद्या माणसाच्या जवळ असेल आणि तो फोनवर बोलत असताना तुम्ही म्हणता या ना मग येतो असं जर म्हणत असेल तर गृहीत धरावं लागतं समोरचा मनुष्य त्याला बोलवतो या म्हणतोय असं गृहीत धरावं लागतं. तसं परमात्मा आपल्या घरात वास्तव्याला आणावा हे जर गृहीत विचारात घ्यायचं असेल त्याला गृहीत हे धरावं लागतंय की आपल्या वृत्तीरूपी घरामध्ये जे अगोदरच आपण साचवलेलं आहे ते साचवलेलं बाजूला करण्याची गरज आहे. ओले मृतिकेचे मंदिर आता 6 जण उंदीर, गुंफा करिता ते पोखर, याचा नका करू अंगीकार गा. आज जे षडरूपी आहेत 6 जे वैरी आहेत ते 6 वैरी पहिल्यांदा बाजूला करावी लागतात तरच भगवान परमात्मा त्याच्यामध्ये बसतो. त्याच्यामध्ये वास्तव्य येण्याकरता अगोदरचा माल बाजूला करावा लागतो. कल्पना करा एखादं माप आहे आणि ते माप गव्हानं भरलेलं आहे. त्या मापामध्ये जर आपल्याला तांदूळ भरायचे असतील तर पहिल्यांदा गव्हाचं माप मोकळं करावं लागेल. ते मोकळं केल्याशिवाय त्याच्यामध्ये तांदूळ भरता येणार नाही. तसं आपल्या वृत्तीरूपी घरामध्ये अगोदर जो प्रपंचाचा हा सगळा विस्तार भरलेला आहे अर्थात त्याचं जे महत्व आपल्या अंतःकरणामध्ये शिरलेलं आहे ते महत्व अगोदर बाजूला गेलं पाहिजे. याचा अर्थ त्याची अनासक्ती निर्माण झाली पाहिजे. जोपर्यंत प्रपंचाची अनासक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं वास्तव्य आपल्या अंतःकरणामध्ये राहू शकत नाही. आता साजनी झाले दादरात आले दुसरा नाही दादरात आले. काम क्रोध हे झोडीली मांग केला मोकळा मार्ग सुरंग. अगोदरचे हे विकार आपल्या अंतःकरणातून बाजूला करावे लागतात. हे पहिल्यांदा गृहीत धरावं लागत असतं आणि मग नंतर भगवान परमात्म्याला मध्ये स्थापित करावं लागत असतं. याच्यामध्ये हे गृहीत आहे की अगोदर जे आपल्या वृत्तीरूपी घरामध्ये जो काही माल भरलेला आहे तो मोकळा करा. मोकळा करा याचा अर्थ अनासक्त व्हा. प्रकार 3 आहेत. सापाच्या बाबतीमध्ये आपण प्रकार 3 सांगत असतो. न कळता सापावर जर पाय पडला तर तो साप चावतो. भयानक विष असेल ज्याला साप चावला तो माणूस मरतो. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे काही माणसाने साप पाहिल्यानंतर दगडाने काठीने त्याला मारून टाकतात. वास्तविक तुकोबारांचं प्रमाण आहे मारू नये साप संतांची दृष्टी मारतात. आणि तिसरा असा प्रकार आहे काही माणसाचा असा अभ्यास असतो की त्या सापाला पकडतात आणि त्याचा विषारी दात काढून टाकतात आणि एखाद्या गारुड्याला पोट भरण्याकरता तो साप देतात. 3 पक्ष आहेत. मला असं विचारायचंय याच्यात चांगला सगळ्यात उत्तम पक्ष कोणता आहे? साप चावून घेणं चांगलं आहे का सापाला मारणं चांगलं आहे का सापाचे दात उपटणं चांगलं, विषारी दात उपटणं चांगलं आहे? तिसरा प्रकार सगळ्यात चांगला आहे. तसा हा प्रकार आहे
भगवत भक्त या विकारांना नष्ट करत नाही, त्यांना ताब्यात घेतो. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध आम्ही वाहिले, काम क्रोध मागे परतोने गेले हरपोनी दिग्भाव. यांना बाजूला केलं, याचा विषय बदलला आणि बदलल्यानंतर भगवान परमात्म्याला आपल्या घरामध्ये निरंतर वास्तव्याला ठेवावं. एक क्षण सुद्धा त्याचा वियोग होऊ नये. परमात्म्याचा वियोग जर झाला तर जीवनामध्ये येणारी शक्ती तुटते. इथे एम्प्लिफायर माझ्या आवाजाला मोठं करतोय. हे हॅलोजन मोठा प्रकाश देत आहेत. याच्या पाठीमागे एक शक्ती आहे, त्याला काय म्हणतात? वीज म्हणतात. वीज काही इथं तयार झाली नाही, कुठल्या तरी औष्णिक केंद्रात वीज तयार झाली. पण ती औष्णिक केंद्रामध्ये तयार झालेली वीज येथपर्यंत कोणत्या गाडीनं आली? गाडीनं नाही आली. या उपकरणापासून तो औष्णिक केंद्रापर्यंत न तुटलेला धातूचा एक धागा आहे. तो न तुटणं ही महत्वाची गोष्ट आहे. ज्याला आपण वायर म्हणतो, वायर जर तुटलं तर करंट पुढे येत नाही. तसं भगवान परमात्म्याची सिद्धी प्राप्त होण्याकरता भगवंताच्या चिंतनाचं वायर न तुटलं पाहिजे. काही वेळेला असंही घडतं, पावसाळ्याच्या तोंडावरचे दिवस असावेत आणि एखादा पाहुणा बैठकीत बसलेला असावा. बैठकीतला बल्ब लागावा विझावा, लागावा विझावा. आलेला पाहुणा विचारतो, का हो असं का होतंय? घर मालक म्हणतो, खांबावरचं कनेक्शन लूज पास आहे. हवा आली की चिटकते आणि हवा संपली की तुटते, त्याला म्हणतात लूज पास. तसं वारी आली की कनेक्शन चिटकते, वारी संपली की कनेक्शन तुटते. एकादशी आली की कनेक्शन चिटकते आणि द्वादशी आली की कनेक्शन तुटते. कीर्तन सुरू झालं की कनेक्शन चिटकते आणि शेवटचं ज्ञानदेव तुकाराम झालं की कनेक्शन लूज पास करंट आहे. का होत नाही? ज्याने आपला स्विच कायमच बंद केला त्याच्यापेक्षा बरं आहे, कधीतरी घडेल आशा ठेवूया. सांगण्याचा माझा मुद्दा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याला निरंतर आपल्या वृत्तीमध्ये भरा. वसवावे घर देवे बरे निरंतर. याचा फायदा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. संग्रासणी शरणी
आसने शयनी घडे भोजनी गमनी. भगवान परमात्म्याची संगती आपल्याला प्रतिकात्मक पद्धतीतून तुकोबारा सांगतात. आसनी शयनी भोजनी गमनी हे प्रतिकात्मक अशा प्रकारचं चिंतन आहे. आसनी आणि शयनी. आसनी याचा अर्थ आपण जोपर्यंत जागे आहोत तोपर्यंत भगवंताची संगती घडेल. नवे नवे आपण झोपी गेल्यानंतर सुद्धा भगवंताची शयनी म्हणजे निद्रिस्त अवस्थेमध्ये भगवंताची संगती घडेल. घडे भोजनी गमनी. भोजनी म्हणजे भोक्तृत्व अवस्थेमध्ये भगवंताची संगती घडेल आणि गमनी म्हणजे क्रियायुक्त अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये भगवंताची संगती घडेल. असे प्रतिकात्मक 4 शब्द तुकोबारा म्हणतात. संग आसने शयनी. आता संग शब्दाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने संग या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. संगी ही बाध्यते लोके निसंग सुखम अश्नुते. वेदामध्ये एक शापित वाणी आहे. प्रियम त्वाम रोत्स्यती. जे तुला आज हसवतंय कालांतराने तुला रडवणार आहे. वैकुंठवाशी सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे. सद्गुरु जोग महाराज एक महान युगपुरुष. पुण्याला ज्ञानेश्वरी चिंतन मांडायचे आणि जोग महाराजांच्या ज्ञानेश्वरी श्रवणाकरता पुण्यामधले मोठे मोठे विद्वान माणसं यायचे. कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर, कोणी वकील, कोणी कलेक्टर, मोठ्या मोठ्या अशा पोस्टची माणसं यायची. आणि सुशिक्षित माणसं एकदम शिस्तबद्ध. आपल्या जागेवर आपण बसायचं, दुसऱ्याच्या जागेवर आपण बसायचं नाही. लाईनमध्ये आपण आपल्या जागेवर बसायचं अशी त्यांची शिस्त असायची. प्रकार असा झाला, सद्गुरु जोग महाराजांना एक जागा 8 दिवस मोकळी दिसली. एके दिवशीचं प्रवचन संपल्यानंतर शेवटच्या काही मंडळींना जोग महाराज विचारलं, का हो त्या वकील साहेबाची जागा मोकळी 8 दिवसापासून पाहतो मी, ते काय गावाला गेले का? जवळच्याने सांगितलं, महाराज तुम्हाला माहित नाही वाटतं, ते घरीच आहेत. प्रकार असा झाला, येत नाही त्याचं कारण आहे त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली आणि ते घरी रडत बसले. जोग महाराज नैष्ठिक ब्रह्मचारी असल्यामुळे आपल्या अंतःकरणातला भाव त्याने प्रगट केला. काय वेळ आहे, बायको मिळाली तेव्हा हसला आणि मेली तेव्हा रडायला लागला. आम्ही हसतही नाहीत रडतही नाहीत. वा, सगळ्याचा मुद्दा असा संग म्हणतात. संग जिथे चिटकलं ते माणसाच्या सुखदुःखाला कारणीभूत होत असत. हा संग शब्दाचा एक प्रकार आहे. त्या भगवत पूज्यपाद शुकाचार्याच्या जीवनामध्ये जेव्हा शुकाचार्य राजा जनकाकडे व्यासाने पाठवलं आणि पाठवल्यानंतर जनक राजाने एकच वाक्यामध्ये उपदेश केला, संगम त्यक्त्वा सुखी भव. आसक्ती सोड आणि सुखी हो, एवढंच. तेव्हा हा संघ हा शब्दाचा हा भाव फार वेगळा आहे. आपल्या संप्रदायाच्या संत परंपरेमध्ये 700 वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये असा एक या महाराष्ट्राच्या भाग्याचा काळ होता की ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये 108 संतांचा अवतार झाला होता. सद्गुरू निवृत्तीनाथ असतील, ज्ञानोबाराय असतील, सोपान काका मुक्ताबाई असतील, सावता महाराज असतील, सेना महाराज असतील, कानो पाठक असतील, वैराग्यराग रसिक गोरोबा काका महाराज असतील, असे 108 संतांची यादी. एका साधकाला दृष्टांत असा झाला की तू कानो पाठकाकडे जा आणि तिथे ते तुला तुझ्या जीवनाचा उद्धार करतील. तो साधक कानो पाठकांचं घर शोधत गेला. थंडीचे दिवस होते, सकाळची वेळ. कानो पाठक हे सूर्यस्नान करत बसलेले होते. स्नानाचे प्रकार आहेत, जलस्नान, मंत्रस्नान, भस्मस्नान, सूर्यस्नान. काही भागामध्ये स्नानाच्या गोळ्या देखील आहेत म्हणतात. जलस्नान, आपण झोपी जातो, अज्ञान अपवित्र आहे म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्या भारतीयामध्ये पहिल्यांदा स्नान करावं लागत असतं. मग नंतर शुभ कार्य करता आपण प्रवृत्त होतो. मंत्रस्नान. सत्यनारायणची पूजा करणारी माणसं पहाटे काही सत्यनारायणची पूजा करत नाही, दुपारी 2-3 वाजता. आणि सत्यनारायणची पूजा करत असताना स्नान करून कोणी पूजेला बसत नाही.
मग बसल्यानंतर ब्राह्मणदेव फुलाने अंगावर पाणी शिंपडून घ्यायला सांगतात आणि म्हणतात ओम पवित्र पवित्र व्हा सर्वावस्थांगतो व्हा यस्मरे पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुची. झालं मंत्र स्नान आहे. तिसरं स्नान आहे भस्म स्नान. आपण बुक्का लावतो ते लिंगायत पंथामध्ये जेवायला बसताना अंगाला विभूती लावतात. महाराजांना जास्त माहिती आहे त्यात. तेव्हा अंगाला विभूती लावतात आणि मग जेवण करतात. ते स्नान आहे एक प्रकारचं, ते भस्म स्नान आहे. आणि चौथं आहे सूर्यस्नान. थंडीच्या दिवसामध्ये सूर्योदयाच्या पूर्वी उठावं, स्नान करावं आणि सूर्याची कोवळी किरण आपल्या अंगावर घ्यावी. कारण आरोग्यम भास्करादेश सुखमिच्छेत होता क्षणात. कानोपाठक सूर्यस्नान करत बसलेले होते. दोन्ही मांडीवर 2 नातवंड होते. ज्या साधकाला दृष्टांत झाला होता त्याने ते पाहिल्याबरोबर माघारी फिरला. कानोपाठकाने हाक मारली, का हो तुम्हाला दृष्टांत झाला माझ्याकडे येण्याकरता तुम्ही आलात आणि नुसतं काही न बोलताना परत चाललात. त्या साधकाने सांगितलं, महाराज तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? आम्हाला मुलं बाळ आहेत आणि तुम्हाला मुलं बाळ आहेत. आम्ही मुलाबाळांना खेळतो, तुम्ही मुलाबाळांना खेळता. तुमच्यात आमच्यात काय फरक आहे? तुम्ही साधू कसे म्हणावे? कानोपाठकाने दोन्ही मुलं उचलली घरातल्या अंगणात आडात टाकून दिली. आता एक काम करा, माझ्या घरी स्नान करा, 2 घास प्रसाद घ्या आणि मग जा. सांगितलं आता तर अजिबात नाही, तुमच्याकडनं बाल हत्या घडली, 2 बाल हत्या घडली, तुमचं अन्न कसं खाणार आहे मी? असे का म्हणाले? दोष लागला वाटतं म्हणताय. हा, कानोपाठक त्या आडाजवळ गेले, दोन्ही मुलांना हाका मारल्या. दोन्ही मुलं तशाला तशी वर आली. अजूनही आपण जर केंदूरला गेलात, केंदूर पाबळ त्यांचं क्षेत्र, तिथे ज्या आडामध्ये मुलं टाकली होती तो आड अजून संरक्षित आहे. त्याच्यावर स्लॅब टाकलेली आहे, छोटीशी खिडकी ठेवली आहे. आणि आपली श्रद्धा जर असेल तर आपल्याला तिथलं तीर्थ काढून दिलं जातं. मी काय सांगतो, संघ ज्याने आपल्या अंतःकरणातली प्रपंचाची आसक्ती सोडलेली आहे. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्फुरा. आसक्त वेगळं आणि असक्त वेगळं. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्फुरा. ज्याने आपल्या तुका म्हणे माझी नव्हती कोणी एका चक्रपाणी वाचून या मनात समजावं. पण आपल्या वाट्याला आलेला जो परिवार आहे त्या परिवाराची जबाबदारी स्वे स्वे कर्मण्य विरता संसिद्धिम लभते नरः स्वकर्म निरत सिद्धिम यथा विंदती तिच्छुणू. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं. अरे भागा ते करीतो, आपल्या वारकरी संतांची शिकवण आहे. संघ या शब्दामध्ये बोलत असताना मला दुसरा खरा अर्थ सांगायचा. संघ याचा अर्थ असा प्रेम आहे. प्रेम, भगवान परमात्म्याचं प्रेम आपल्याला प्राप्त होईल. कधी प्राप्त होईल? संग आसनी शयनी. आपण जागृत अवस्थेमध्ये जरी असाल तरी भगवंताचं प्रेम आपल्या हृदयामध्ये उदयाला येईल. आपण झोपी गेला जरी असाल तरी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम उदयाला येईल. वास्तविक जी अवस्था अज्ञानाने आवृत अवस्था आहे, पण अज्ञानाने आवृत अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताचं प्रेम असू शकतं. याचं उदाहरण भक्तराज अर्जुन, की ज्यांचे केस सुद्धा श्रीकृष्ण जयकृष्ण म्हणत होते, आता दृष्टांत सांगत नाही. अशा प्रकारच्या प्रेमाची आपल्याला प्राप्ती होईल. जागृत असताना प्राप्ती होईल, झोपी गेल्यानंतर प्राप्त होईल. संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी. भोक्तृत्व अवस्था. वास्तविक शास्त्र असं म्हणतंय माणसाने करता होऊ नये, करता झाल्यानंतर भोगता होऊ नये. काय व्हावं मग? साक्षी व्हावं. करताही होऊ नये, करता झालं की त्याला भोगता व्हावं लागतं. आणि भोक्तृत्वामध्ये पुन्हा कर्तृत्व तयार होत असतं. याकरता कर्तृत्वही जीवनामध्ये घेऊ नये आणि भोक्तृत्वही जीवनामध्ये घेऊ नये. कर्तृत्वाच्या आणि भोक्तृत्वाच्या पलीकडे जावं. जसं ज्ञानी व्हावं का अज्ञानी व्हावं, याचं उत्तर आहे अज्ञानी राहू नये आणि ज्ञानीही राहू नये. ज्ञान अज्ञानातीत व्हावं. जाणोने नेन ते करी माझी मन तुझी प्रेम कोण देऊन या. सुखी व्हावं का दुःखी व्हावं, याचं उत्तर असंच आहे. जसं दुःखी होऊ नये तसं माणसाने सुखी सुद्धा होऊ नये. सुख दुःखातीत व्हावं. पुण्यवान व्हावं का पापी व्हावं, असे जसे उत्तर आहेत ना, ह्या दोन्ही द्वंद्वाच्या पलीकडे जावं. याच्याकरता भोक्तृत्वामध्ये सुद्धा भगवंताचं प्रेमच मिळेल. आणि कर्तृत्वामध्ये आपण कुठलंही कर्म करत असताना आपल्याकडे प्रेमाचीच प्राप्ती होईल. संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी विठोबार.
संग असने शयनी घडे भोजनी गमनी आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती होईल। तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तमेन मामुपयान्ति। अशा प्रकारचे संग त्या ठिकाणी प्राप्त होईल। संग भगवंताचं प्रेम प्राप्त झाल्यानंतर आणखी जीवनामध्ये पूर्वीचा बदल कसा होईल हे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात। संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प आणि विकल्प या गोष्टी असतात। धर्मराजा धुरींद्र नावाच्या एका विद्वानाने मनाची व्याख्या करत असताना अशी व्याख्या केली। मन कशाला म्हणतात? मन संकल्प विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृती धीर भीर रीतेतच सर्व मन आहे। आपल्या अंतःकरणामध्ये चांगल्या कल्पना निर्माण होणं याचं नाव आहे संकल्प आणि विरुद्ध कल्पना निर्माण होणं याचं नाव आहे विकल्प। मनाचा स्वभाव आहे, कधी मन संकल्पामध्ये असतं तर कधी मन विकल्पामध्ये असतं। परमात्मा या जगामध्ये आहे, तो जरी दिसत नसला तरी पण त्याचं अस्तित्व आहे आणि दिसणारं जग जरी असलं तर त्याचं अस्तित्व नाही। अशा प्रकारचा परमात्म्याच्या बाबतीतला संकल्प। पण काही वेळेला विकल्पही निर्माण होतो। फार मोठ्याचं उदाहरण सांगत असतो मी। सुशिक्षित वर्गांना राम गणेश गडकरी हे नाव माहित आहे, कारण त्यांनी बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या म्हणतात। ते लिखाणामध्ये आणि व्याख्यानामध्ये देव नाही म्हणून सांगायचे, देव नाही असता तर दिसला असता असं लोकांना पटवून द्यायचे। पहाटे फिरण्याकरता जायचे। स्वामी रामतीर्थांचं म्हणणं असं आहे, पहाटेच्या फिरण्यामध्ये सगळे प्राणायाम आपोआप होतात म्हणतात, फिरायला जायचे। पण जात असताना मात्र गावाच्या काठी असणारं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरून जात असताना पायातली वाहन काढायची, आपल्याला कोणी पाहत नाही याची खात्री करायची आणि मग देवाच्या मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडायचं आणि पुन्हा फिरायला जायचं। कारण मंदिरासमोरून जात असताना त्या देवतेला आपण हात जोडून नमस्कार जर नाही केला तर त्या दैवताचा अवमान करण्याचं पाप विनाकारण लागतं। याच्याकरता धर्मशास्त्राचा नियम आहे, किती जरी गडबड असली तरी हात जोडून पुढे जावं, धर्मशास्त्राचा नियम आहे। आणि तो धर्मशास्त्राचा नियम त्यांना मान्य असल्यामुळे देव जरी नाही म्हणत होते तरी परंतु तो धर्मशास्त्राचा नियम पाळत होते। समोरून आपल्याला पाहत नाही खात्री करायची आणि मग नमस्कार करून पुढे जायचं। त्यांच्या मित्राला ही गोष्ट कळली आणि त्या मित्राने एके दिवशी भल्या पहाटे त्या मंदिरामध्ये जाऊन एका मोठ्या खांबाच्या आड जाऊन बसला। गडकरी नेहमीप्रमाणे आपल्याला कोणी पाहत नाही याची खात्री केली,
मंदिरामध्ये आले आणि आल्यानंतर देवाच्या पायावर डोकं ठेवलं. या लपलेल्या मित्राने पाठीमागून जाऊन पाठीवर थाप टाकली. अ गडकरी, मी काय काय करताय हे? आणि देवाच्या पाया पडतो. लोकाला देव नाही म्हणून सांगता आणि स्वतः मात्र पाया पडता. लोकाला सांगतो नाही म्हणून, पण असलाच तर याला म्हणतात विकल्प. एक प्रकारचा संकल्प आहे आणि एक प्रकारचा विकल्प आहे. हे मनाचे धर्म आहे. म्हणून आपल्याकडे मन आहे ना, जे वैरील चिंती ते मन चिंती. तेव्हा अशा प्रकारच्या मनामध्ये निर्माण होणारे संकल्प विकल्पाच्या जी वृत्ती आहेत त्या वृत्ती मावळतात. संकल्पही मावळतो आणि विकल्पही मावळतो. संकल्प तो नाही तुझा महाराजा विन, तो संकल्प असेल तर भगवान परमात्म्याचा संकल्प, पण विकल्प मात्र कधीच येऊ शकत नाही. हे मावळतं. आणि अशा भगवत भक्ताच्या कडून होणारे जे कर्म असतील त्या कर्मातून पाप घडत असेल आणि पुण्य जरी घडत असेल तरी परंतु ते मावळतं. मावळणं म्हणजे नष्ट होणं. काही वेळेला मावळलेली वस्तू पुन्हा उदयाला येते असा देखील आपण अर्थ काढतो, पण तो अर्थ इथं घ्यायचा नाही. मावळणे म्हणजे नष्ट होणे. पुण्य आणि पाप अशा भगवत भक्ताचं नष्ट होत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने तो पाप पुण्यांगा. पुण्य जर असेल तर त्याचे फळ भोगावे लागत असतात, पण भोगवृत्ती नको. आणि पापाचं फळ दुःख तेही देखील नको. पण पाप पुण्यातीत अशा प्रकारचं जीवन. तुका म्हणे सहज भाव पाप पुण्या नाही ठाव. तुका म्हणे सहज भाव. हे भगवान परमात्म्याच्या सतत अशा प्रकारच्या चिंतनाच्या द्वारे आणि निर्माण झालेल्या प्रेमाच्या द्वारे संकल्प विकल्पही मावळतात आणि पाप पुण्यही मावळतं. याचं का मावळतं याचं कारण आहे, पाप पुण्य निर्माण होण्याकरता लागणारा अहंकार नष्ट झालेला असतो. जोपर्यंत आपल्या जीवदशेमध्ये अहंकार असतो तोपर्यंत आपल्याकडनं पाप घडतात. त्या पापाचे बरेच प्रकार आहेत. ज्ञात पाप, अज्ञात पाप, कृत पाप, कारित पाप, सांसर्गिक पाप, ज्ञात पाप, अज्ञात पाप असे पापाचे प्रकार आहेत. आपण जरी प्रत्यक्षात नाही घडवलं पण अज्ञान अवस्थेमध्ये अभिमान असेल तर ते अज्ञात पाप आपल्याला भोगावं लागतंय. महाभारतातला मोठा इतिहास आपली वेळ संपत आलेली आहे. सगळं थोडक्यात फक्त निर्देश करून पुढे चालतो. भीष्माचार्य जेव्हा 10व्या दिवशी शरपंजरी पडले, 11व्या दिवशी शरपंजरी पडले आणि पडल्यानंतर त्यांना दुःख व्हायला लागलं. काटा टोचला तर एवढ्या माणसाला वेदना होतात आणि सगळं शरीर बाणाच्या टोकावर अशा प्रकारचं झोपवायचं. मनामध्ये असं आलं, मी आयुष्यात कोणतंही पाप केलं नाही आणि माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दुःख का भोगावं लागतंय. आत्मविश्वास होता, आत्मविश्वास. जसं सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, मी पापच केलं नाही तर पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव हा संकल्प करणारच नाही. तसं भीष्माचार्यांच्या देखील मनामध्ये तो आत्मविश्वास होता की मी पाप केलंच नाही आणि मग हे दुःख मला का भोगवलं. तर मग आता या पाप पुण्य या दुःखाचा जबाबदार कोण आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला भीष्माचार्यांनी बोलवलं. ज्यांनी आपल्याला विष्णू सहस्रनामासारखे मंत्र दिले त्यांनी भगवंताला बोलवलं. भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर भगवंताला विचारलं, देवा अरे मी कोणतंच पाप केलं नाही एवढं दुःख मला का भोगावं लागतंय. तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं, भीष्माचार्य माझ्या दरबारामध्ये असं कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही. ज्याने जे कर्म केले त्याला ते भोगावं लागत असते. तुम्ही बालवयामध्ये बाणाचा धनुष्य बाणाचा खेळ खेळत असताना थंडीच्या दिवसामध्ये एक सरडा बाणाच्या टोकाने उचलला आणि तो फेकला, तो कुंपणावर पडला. तो 6 पळ कुंपणावर राहिला आणि मग खाली पडला. तेव्हापासून त्या झालेल्या अज्ञात पापाचं व्याज 6 महिने तुम्हाला बाणावर झोपावं लागतं. कारण जोपर्यंत अभिमानाची अवस्था असते तोपर्यंत त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. पण भगवत भक्ताचा अभिमान केव्हाच दूर गेलेला असतो. किंवा काम क्रोधे केले घर ते सगळं दूर केलेलं असतं. त्याच्यामुळे अभिमान नाही आणि अभिमान रहित अशा प्रकारचं केलेलं जे कर्म आहे त्या कर्माच्या बाबतीमध्ये परिणाम भोगावा लागत नाही. भगवान म्हणतात, हत्वापि सैमान लोकान नहंती न निबद्धते तया करणेय आत घडो का त्रैलोक्याचा घात
परी तेने केली हे मात बोलू नये, कारण तो अभिमानच नाही. अभिमान नसल्यामुळे त्याचे परिणाम घडत नाहीत. म्हणून संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी. आतापर्यंतची सगळी काही निवृत्ती ज्याला म्हणतात त्या निवृत्तीपर तुकोबारांनी चिंतन मांडलं. पण अशा भक्ती करणाऱ्या आपल्या घरामध्ये भगवंताला वास्तव्याला आणणाऱ्या भगवत भक्तामध्ये सगळ्यात मोठा हवा तो फायदा कोणता होतो? अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ. मोठी मोठी मंडळी टाळ घेऊन उभं राहिल्यामुळे थोडं बोलता बोलता विसर पडणं स्वाभाविक आहे. अवघा गोविंद सुकाळ. अशा भगवत भक्ताच्या जीवनामध्ये सुकाळ होतो तो भगवान परमात्म्याचा सुकाळ होतो. देवा हे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष नेणती हा करू साठा भरले भाटा अडराने. सुकाळ याचा अर्थ जिकडे पाहावं तिकडे भगवान परमात्म्याचाच अनुभव येईल. आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिली. जिकडे तिकडे भगवान परमात्म्याचा जिथं आणि तो प्रकार असा होतो की तो स्वतः देखील भगवत रूप होतो. या पद्धतीने जिकडे तिकडे भगवंताचा सुकाळ. पुन्हा जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामासारिके. जिकडे तिकडे भगवत रूपता प्राप्त होते. आपल्या जीवनाची परमोच्च अवस्था आपल्या या देहरूपी घरामध्ये भगवान परमात्मा रूपी घर त्याला वास्तव्याला आणणं हे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून तुकोबारांनी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून अभंगामध्ये काही चिंतन या अभंगामध्ये मांडले. आपली वेळ उरकल्यामुळे आपण फारसा याचा विस्तार न करताना ज्या साधू संतांनी तो आम्हावर एवढे मोठे उपकार केले त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण तर होऊ शकतच नाहीत, पण त्यांच्या चिंतनातून आपले परमार्थाची काही प्रगती घडेल या दृष्टिकोनातून आपण चिंतन करूया. ज्ञानेश्वर वसवावे घर देवे बरे निरंतर संघासनी शयनी घडी भोजनी गमनी. बरे म्हणतात बरे, हे बरे बर का. पण बरा हा शब्द महाराजांचा सापेक्ष नाही निरपेक्ष आहे. त्याचे दोन भाव असतात, सापेक्ष बरा आणि निरपेक्ष बरा. आपल्या वारकरी संप्रदायातलं जे काही वाङ्मय आहे याच्यामध्ये बरा शब्द जो वापरला जातो तो निरपेक्ष बरा, म्हणजे त्याच्यापेक्षा बरा नाहीच. शाळेची परीक्षा झाली होती, निकाल लागले होते आणि मुलगा पेढे वाटीत सुटला. बापाने विचारलं कशाचे पेढे वाटतो रे? बाबा पास झालो.
बापाला आश्चर्य वाटायला लागलं की आपला मुलगा पास झाला, कारण त्याला माहिती होतं की आपला मुलगा किती सहस्र बुद्धी आहे. तो पास झाला. कसं काय पास झाला? हा बाबा नुसता पास नाही, फर्स्ट क्लास पास झालो. असं पूर्वीची मंडळी गुणवत्तेला प्राधान्य देत होती, अलीकडे सर्टिफिकेटला प्राधान्य आहे. गुणवत्तेला फार महत्व होतं. चल बरं, हाताला धरलं तर तुझ्या गुरुजीकडे विचारू, तुझा कसं काय फर्स्ट क्लास पास झाला. गुरुजीकडे गेले. गुरुजी हे पेढे वाटायला लागले आणि फर्स्ट क्लास पास झालो म्हणते, खरं काय हो? गुरुजीने मान हलवली. खरे ते. विचारलं, गुरुजी याला तुम्ही फर्स्ट क्लास पास केलं, काय येतं याला? गुरुजीने सांगितलं, त्याला एक प्रश्न विचारला होता. काय होता? नवापाची किती? किती सांगितलं याने? मग याने सांगितलं नवापाची 42. नवापाची 42 सांगणारा वर्गामध्ये फर्स्ट क्लास पास होतो. गुरुजी तुम्हाला गुरुजी कोणी केलं? गुरुजींनी सांगितलं, तसं नाही हो, त्याच्या वर्गामध्ये मी सर्वांना प्रश्न विचारला होता. एकानं सांगितलं नवापाची 30, दुसऱ्याने 32, 34, 36, 38, 40 आणि याने शेवट सांगितलं 42. या इतरांच्या पेक्षा हा बरा आहे. याला म्हणतात, म्हणेल कधीतरी 45. याला म्हणतात सापेक्ष बरा. संसारामध्ये आपण शब्द वापरतो हा सापेक्ष बरा, पण संत मंडळी जो वापरतात तो सापेक्ष नाही, निरपेक्ष. ते ज्ञान पैगा हरी म्हणी तो हा विठ्ठल बरवा, बरवावू हरी बरवावू. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये निरपेक्ष बरवेपणा जर कोणता असेल तर भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. चिंतनातून भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या वृत्तीचा सहवास होईल, प्रेम प्राप्त होईल आणि जिकडे तिकडे भगवंताचा सुकाळ होईल. पुन्हा जीवदशा काही राहणार नाही, पूर्णत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. याकरता महाराज म्हणतात, वसवावे घर देवे बरे निरंतर, संगासनी शयनी घडे भोजनी गमनी. या वारकरी भवन नावाच्या वास्तूच्या शांतीच्या निमित्ताने आणि आपण या ठिकाणी सर्व एवढी मंडळी एकत्र आलो आणि त्याकरता काही न्यूनम संपूर्णता आम्ही अति सद्यो वंदे तमच्युतम. एक प्रकारे या अभंगाचं काही तात्विक चिंतन आपण करण्याचा प्रयत्न सद्गुरू जोग महाराज परंपरेच्या माध्यमातून जे काही आपल्याला मिळालं, काही राहिलं त्याच्यातून आपण करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती या म्हणण्याप्रमाणे आपण काही त्याच्यातलं थोडंसं बोललो, पण सततम कीर्तयंतो माम हे याच्यातलं महत्त्व आहे. या दृष्टिकोनातून या खरणार परिवाराला सगळ्यात या दृष्टिकोनातून अशा प्रकारची अनुकूलता प्राप्त व्हावी आणि वास्तुशांती योग्य पद्धतीने घडावी. याकरता सर्वांनी हाताने टाळणी मुखाने थोडं भगवंताचं चिंतन करूया. रामकृष्ण हरी तुका मने काळ, 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 तुका मने
घडे भोजन गमनी संत आसनी शयनी संत आसनी शयनी घडे भोजनी गमनी गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.